रविवार म्हणजे आराम, कुटुंबासोबत गप्पा, बाहेर फिरणं आणि आठवडाभराच्या कामानंतरचा थोडा रिलॅक्स वेळ। आज हा दिवस आपल्यासाठी अगदी सामान्य आहे, पण एक काळ असा होता जेव्हा भारतात लोकांना 7ही दिवस काम करावं लागत होतं। आपण आज ज्या रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतो ती काही सहज मिळालेली नाही, त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता। ब्रिटिशांच्या काळात कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांची परिस्थिती खूपच कठीण होती। विशेषतः मुंबईतील कापड गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना दररोज तासनतास काम करावं लागायचं। सुट्टीचा ठराविक दिवस नव्हता। सलग कामामुळे त्यांच्या तब्येतीत वाईट परिणाम होत होते आणि कुटुंबासोबत वेळही मिळत नव्हता। अशा वेळी नारायण मेघाजी लोखंडे नावाचे एक नेते पुढे आले। कामगारांचे हाल पाहून त्यांनी त्यांच्या हक्कासाठी लढा सुरू केला। त्यांनी कामगारांना एकत्र केलं, अर्ज दिला आणि ब्रिटिश सरकारकडे सातत्याने मागणी केली की आठवड्यात किमान एक दिवस तरी सुट्टी द्यावी। ही लढाई काही दिवसांची नव्हती। अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर अखेर 10 जून 1890 रोजी रविवार हा अधिकृत साप्ताहिक सुट्टीचा दिवस म्हणून जाहीर करण्यात आला। त्या दिवसापासून कामगारांना आठवड्यात एक दिवस तरी विश्रांतीचा मिळू लागला आणि रविवारची सुट्टी आपल्या आयुष्याचा कायमचा भाग बनली। हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका।